मी आलो, एक मिनिट. अरे बघितलं बायकोनी बोलवलं लगेच की. काय बाय नाटक ह्यांची. तुमच्या चेनचा फासा तुटणं आणि निकीचं सिलेक्शन याचा काही संबंध आहे का? बाई सांगितलं होतं तरी. सॉरी, दूध वाया घालवलं माझं हिने. अगं आई, हा शुभ शकून आहे ना. गृहप्रवेश झाला की चुलीवर आपण दूध उतू घालवतो ना. अर्पिता मॅडम आज पहिल्यांदा चुलीवर स्वयंपाक करणार आहे. म्हणजे आज खऱ्या अर्थाने त्यांचा गृहप्रवेश झाला ना. मी साफ करतो. अहो नाही मी पुसते. अहो नाही, राहू दे, मी करतो ना. मी पुसते हो द्या. राहू दे, काय पटकन. आता चूल माझी झाली आहे की नाही? अरे बापरे, एवढं लगेच. बरं ठीक आहे, काय बाबा. खरंच कसे आहात ना तुम्ही समीर? निकीसाठी किती सहजपणे तुम्ही. कसे फेडू तुमचे हे उपकार? काय झालं? काय गंमत आहे बघा ना. आपण दोघं एका छताखाली राहतो, प्रत्येक गोष्ट शेअर करतो, पण आपले अलार्म मात्र वेगवेगळे आहेत, आणि तेही एकाच वेळेचे. चला, आजपासून माझ्या मोबाईल मधला अलार्म बंद. बाबा, बाबा, काय होतंय? छातीत दुखतंय? हो. मग जळजळ होतीये का? मला वाटते त्यांना ऍसिडिटी झाली असेल. मी थोडं थंड दूध आणू का? बरं वाटेल त्यांना. मी आणते. रात्रभर त्रास होतोय का? नाही ना? डॉक्टरकडे जायचंय आपण? हो, जाऊन विचारून येऊ ना. हे घ्या, हे घ्या. सावकाश. नाही बाबा, संपवा ते सगळं दूध. बरं वाटेल तुम्हाला. तुम्ही आराम करा, आम्ही पाणी भरून येतो. झोपा, झोपा. झोपा, आराम करा.
बाबांना बरं वाटतंय का बघू, नाही तर सरळ फुल बॉडी चेकअप करून घेऊ त्यांचा. नाही, बरं वाटलं ना तरी पण एकदा चेकअप करूयाच. हं? काय झालं, कसला विचार करताय? काही नाही, नोकरी गेली, इतक्या वर्षाचा इन्कम सोर्स अचानक बंद झालाय. पुन्हा सगळे नव्याने सुरुवात करावी लागणार आहे आणि त्यात घरातले असे खर्च उभे राहणार. आज बाबांचा बॉडी चेकअप, उद्या अजून काही. पैसे तर लागतील. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तर लगेच मिळेल नोकरी. आणि अहो, प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ कधी ना कधी येतेच. आम्ही आहोत ना सगळे. घरचे सगळे मिळून थोडं थोडं ऍडजस्ट करतील, थोडं नाही, करतील. माझ्या नोकरीबद्दल आत्ता आपण घरी काही सांगायला नको. अहो पण हे बघा, घरातलं वातावरण कसं आहे तुम्हाला माहिती आहे. त्यात माझी नोकरी गेली हे जर त्यांना कळलं तर पॅनिक होतील ते. आणि मुख्य म्हणजे सगळं खापर तुमच्यावर फोडतील. आणि मला ते नको. समीर, राव त्यांचा राग मी समजून घेतलाय. घरच्यांच्या बोलण्याचं मला वाईट नाही वाटत. अहो, पण मला वाटतं ना, तुमची चूक नसताना सगळं खापर तुमच्यावर फोडलं तर कसं चालेल मला. नाही, ते काही नको, आपण घरी नको सांगायला. पण अहो, आपण नाही घरी सांगितलं तर त्याचे परिणाम वेगळे अजून काहीतरी. सांगू त्यांना, मला दुसरी नोकरी मिळाली की आपण सांगून टाकू. घरात शांतता राहावी असं वाटत असेल, आत्तापुरता ही गोष्ट आपल्या दोघातच राहू द्या प्लीज. हे बघा, मी कायमस्वरूपी लपूया असं नाही म्हणत आहे. योग्य वेळ आली की सांगू त्यांना. काय यावरून विनाकारण होणारा वाद मला टाळायचा इतकंच आहे. तुम्हाला पटतंय का? नाही, पटतंय मला तुमचं म्हणणं. पण अहो, महिन्याच्या सुरुवातीला पगार द्यायची वेळ येईल तेव्हा काय? बघू, मी जुन्या ऑफिसमध्ये जाऊन PF चे पैसे मिळतात का ते बघतो. मिळाले तर नवीन काम मिळेपर्यंत थोडं टेन्शन हलकं होईल आपलं. सत्य, समीर, तुम्ही खूप चांगले आहात. त्यामुळे जगात सगळे तुमच्याशी चांगलेच वागतील असं तुम्हाला वाटतं. पण ते विराज सर, ते तुम्हाला PF चे पैसे मिळू देतील? अरे समीर, एक दिवस तरी आम्हाला पहिला नंबर दे. गुड मॉर्निंग. बाबा, बाबा, आज आमचं अपोनंट अनालिसिस सेशन आहे. म्हणजे आम्ही ज्या टीम सोबत फायनलला खेळणार आहोत ना, त्यांच्या आम्ही जुन्या मॅचेसचे व्हिडिओ बघणार, त्यावरून अनालिसिस करणार आणि मग स्ट्रॅटेजी ठरवणार. सॉलिड ना? आम्ही सगळे तर खूप एक्साइटेड आहोत. आई, 2 दिवस पुरतील एवढेच तांदूळ आहे. डाळ सुद्धा बघा आता काय ते. आता मी काय बघणार? ती गेली ना सगळं वाटोळ करून या घराचं. स्वार्थी, त्याचेच परिणाम भोगतोय आता आपण. कपाळ करंटी. आम्ही इतकं इन डिटेल प्लॅनिंग करणार आहोत ना की त्यांची प्रत्येक मूव्ह आम्हाला आधीच प्रेडिक्ट असेल. त्यामुळे आम्ही खूप मजा करणार आहोत. ऍक्च्युली फील्ड कुठलेही असो, असं अनालिसिस व्हायला हवं, सक्सेस हवा असेल तर. हो ना दादा? बास झाली तुझी क्रिकेटची कौतुक.
आणि हे अनालाइज वगैरे करून ना काही होत नसतं निकी. काही अर्थ नसतो याला. कारण आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळंच घडत असतं जे आपण नाही अनालाइज करू शकत. अरे दादा मी तर मुद्दाम करतेस ना मला जळवायला, मला दाखवून द्यायला की तुझं कसं आता छान एकदम सुरळीत सुरू झालेलं आहे, एकदम सुपर डुपर. आणि मी जिथे होतो तिथेच आहे रखडलेला. अरे दादा कुठला विषय कुठे नेतोय? मी असं का करेन मुद्दाम? बघा ना कसं बोलतोय दादा. उलट असा विचार कर ना, जसं माझं मार्गी लागलं होप्स नसताना तसं तुझंही सगळं नॉर्मल होईल, आधी सारखं होईल. बस बस. इथून पुढे मला तुझी किंवा या घरातल्या कुणाचीच सहानुभूती नकोय. माझा आयुष्य ना मी बघून घेईन काय करायचं ते. तुम्ही सल्ले देऊ नका मला. नचिकेत, का चिडचिड होते तुझी? मला माहितीये तुला त्रास होतोय आणि तो होणारच. तो पचवून तू उभा राहायला हवं ना. अरे आपली निकी तिच्या सगळ्या क्रिकेटच्या गोष्टी आपल्याशी शेअर करते. ऐकून तर घे. तू तुझं फ्रस्ट्रेशन का करतोयस तिच्यावर? अहो आता वर त्यालाच बोलू नका. त्याची हे बघ, तू बाबांचं बोलणं नको मनाला लाव. नच खूप बदललाय नचिकेत. ते असं व्हायला नको होतं. तुमच्या मुलीने जे गुण उधळलेत ना त्याची चटके खातोय माझा मुलगा. तुम्हाला देऊ आणखीन उपमा? काय उपीट आहे का शिरा आहे? हा, मिरची काय नुसती फिरवलीस का वरून? हे बघ, असलं मिळमिळीत नाही चालत ना मला, झणझणीत लागतं. आई उगाच काय चुका काढते ग. आपल्याला जितकं तिखट हवा ना तेवढा केलेला आहे बरोबर. उगाच चुका काढायच्या का? बघितलं लगेच कशी कड घेतली बायकोची. दुसरे उद्योग काय ज्याला? काय एवढं आरामात काय चाललंय? कामाला नाही जायचं का? बायकोची वकिली करत बसणार आहे घरात? तुझ्या नोकरीत ना हकालपट्टी. सिक्युरिटी बाहेर काढायला. माझ्या नोकरीबद्दल आत्ता आपण घरी काही सांगायला नको. घरात शांतता राहावी असं वाटत असेल आत्तापुरतं ही गोष्ट आपल्या दोघातच राहू द्या प्लीज. नाही जायचं नाही, काय निघालोच आहे. दे मी ठेवते. नाही राहू दे. खायच्या नादामध्ये लक्षात नाही आलं. चला येतो. समीर, हनुमान जयंतीची वर्गणी. श्रेयस, उठलास का? चल शाळेत जायचंय ना, उशीर होईल. चल उठ.
देतोयस ना? वर्गणी मी काय म्हणते, हनुमान जयंतीच्या उत्सवात आपण कुठल्या ना कुठल्या रूपात सेवा अर्पण करतो ना. हो. माझं पहिलंच वर्ष आहे ना चाळीतलं, तर मग यावर्षी मला सेवा करण्याची इच्छा होती. तुम्ही नैवेद्यासाठी महाराजांना बोलवता? हो. हा, मग यावर्षी नका बोलू, मी जेवण बनवेन. त्यांची दक्षिणा पण वाचेल आणि देशमान्यांकडून हीच सेवा असेल. वेरी गुड, वेरी गुड. अच्छा बात है. थैंक यू मरमौले. वेरी गुड, वेरी गुड. अपना आसान पड़ेगा भाई. चल चलो, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू. थँक्यू. हा, आपलं काय ठरलंय? नाही, यासाठी तुम्हाला थँक्यू घ्यावा लागेल माझा. तुम्हाला कल्पना नाहीये तुम्ही असं नाहीये समीर, सेवा तुमच्याकडून केली गेली काय, माझ्याकडून केली गेली काय? आपण आता वेगळे आहोत का? येतो. काय झालं काय? हे वर्गणी देत नाही. तुम्हाला जमते तेवढी द्या वर्गणी. मी जास्त देणार नाही. हा ठीक आहे, चालेल. जो भी आहे दे. लगेच आला. भांडू नको रे. समीर, तुमचा टिफिन विसरला होता तुम्ही. अहो समीर, असे कसे काय टिफिन घ्यायला विसरले आज? हा समीर दादा, तुम्ही जेवले नाही तर आमच्या वहिनीच्या घशाखाली घास तरी उतरेल का? नाहीतर काय, अशी कशी भूक लागेल? सुग्रण आहे ना बायको, एकदा जेवलं की 4 दिवस नाही जेवलं तरी चालतंय. काय छळत्या त्या दोघांना? त्यांचं नवीन नवीन लग्न झालंय. तो तिच्या हक्काचा नवरा आहे, ती त्याची हक्काची बायको आहे. करू दे ना त्यांना जरा रोमांस. हो आजी. चला चला, तुम्ही आपापल्या कामाला जा. निघा निघा लगेच. समीर तुम्हाला कंटिन्यू चालू राहणार. अण्णा, सॉरी, धक्का मारला. टिफिन कामाला जाणार नाहीये मी, तरी टिफिन. कामाला जाणार नाही आहेत ना, म्हणूनच याची जास्त गरज आहे. संघर्षात जास्त भूक लागते आणि समाधानात कमी. आणि ऑफिसला नाही गेलं की भूक नाही लागत का माणसाला? वेळेवर जेवून घ्या आणि स्वतःची काळजी घ्या, घरच्यांसाठी. आणि माझ्यासाठी. निरांजनाला अर्थ से जरवात से सांगाती, तू अनोळखी तरी सोबती. थँक्यू. येतो.
एवढं तुमच्या दोघींकडून मी दागिने काढून घेतले तरी तुम्हाला माझ्या रागाची इंटेन्सिटी ग्रॅव्हिटी काही कळत नाहीये ना? अगं अगं काय अगं? नाही कळते माझ्या रागाची इंटेन्सिटी. नाहीतर उगाच त्या अर्पिताला चुलीचा अधिकार दिला नसता तुम्ही. अगं नाही, तसं नाहीये ते. अगं पण हा समीर ना, अगं काय होतं ना, आम्ही तिच्या बाबतीत काही वाईट करायचा प्रयत्न केला ना की समीर मध्ये येतो. हा, तो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, त्यामुळे मग आमचा नाईलाज होतो ना. आणि काय, तो या घरातला कर्ता पुरुष आहे, त्याच्या कमाईवर घर चालतं, त्यामुळे मग एका लिमिट नंतर आम्ही काहीच नाही करू शकत. पण आपलं टार्गेट समीर नाहीच आहे, अर्पिता आहे ना आपलं टार्गेट. अर्पिताला वाचवण्यासाठी समीरने तिच्याशी लग्न केलं हे सगळ्यांनाच माहिती आहे, हो की नाही? आणि अर्पिता समीरच्या आयुष्याचं ओझं आहे हे त्याला जरी मान्य नसलं तरी ते तिच्या डोक्यात भिनवू शकतो ना आपण, सो दॅट ती समीरच्या आयुष्यातून कायमची लांब जाईल. हे म्हणजे नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? उद्या हनुमान जयंती आहे, सो चाळीतले सगळे बाहेर गोळा होणार आणि सगळ्यांसमोर मी अर्पिताला तिची जागा दाखवणार. समीरच्या आयुष्यात तिची लायकी काय आहे ना ते तिच्या मनात बिंबवणार.